नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या निरोगी आयुष या आपल्या आरोग्यविषयक खास चॅनेलवर। तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांना 60 नंतर चालताना पाय थरथरतात, पटकन थकवा येतो किंवा गुडघ्यात ताकद कमी वाटते का? अनेक लोकांना वाटतं की वय वाढलं की पाय कमजोर होणं हे नॉर्मल आहे। पण सत्य काय आहे माहिती आहे का? योग्य आहार आणि काही सोपे व्यायाम केले तर 60 नंतरही पाय मजबूत राहू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाय मजबूत करणारे 7 जबरदस्त पदार्थ आणि घरच्या घरी करता येणारे 4 सोपे व्यायाम, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 60 नंतर पाय कमजोर का होतात? वय वाढल्यानंतर शरीरात काही बदल होतात। मसल लॉस वाढतो, कॅल्शियम कमी होतं, रक्तपुरवठा कमी होतो, व्यायाम कमी होतो। यामुळे पायात कमजोरी, गुडघेदुखी, चालताना अस्थिरता अशा समस्या निर्माण होतात। पण जर आपण योग्य आहार, अधिक व्यायाम केला तर हे खूप प्रमाणात कमी होऊ शकतं। पाय मजबूत करणारे 7 पदार्थ। 1. दूध। दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे। हे हाडे मजबूत करते, स्नायूंना ताकद देते। दररोज 1 ग्लास गरम दूध घेतल्यास खूप फायदा होतो। 2. बदाम। बदाम मध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स हे सगळं भरपूर असतं। दररोज 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ले तर पायांना ताकद मिळते। 3. केळी। केळीमध्ये पोटॅशियम भरपूर असते। हे स्नायूंचे क्रॅम्प्स कमी करते, ऊर्जा देते। विशेषतः सकाळी 1 केळं खाल्लं तर खूप फायदेशीर आहे। 4. पालक। पालक हे आयर्न आणि कॅल्शियमने भरलेलं असतं। हे रक्त वाढवते, स्नायूंना ताकद देते। आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालक खाणे उत्तम। 5. तीळ। तीळ म्हणजे कॅल्शियमचा खजिना। हे हाडे मजबूत करतात, सांधे मजबूत करतात। दररोज 1 चमचा तीळ खाल्ले तरी फायदा होतो। 6. मूग डाळ। मूग डाळ ही हलकी आणि प्रोटीनने भरलेली असते। ही स्नायू मजबूत करते, शरीराला ऊर्जा देते। 7. अंडी। जर खात असाल तर अंडीमध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं। हे स्नायू मजबूत करतात, शरीराची ताकद वाढवतात। दररोज 1 अंड खाल्लं तर खूप फायदा होतो। 5 मजबूत करणारे 4 सोपे व्यायाम। आता पाहूया घरच्या घरी करता येणारे 4 सोपे व्यायाम। 1. वॉकिंग, चालणे। हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे। दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, पाय मजबूत होतात। 2. चेअर स्क्वॉट्स। खुर्चीसमोर उभे राहा, हळूहळू बसण्यासारखे खाली जा, पुन्हा उभे राहा। हे 10 ते 15 वेळा करा। यामुळे मांड्या मजबूत होतात, गुडघे मजबूत होतात। 3. हील रेझर्स। भिंतीचा आधार घ्या, टाचवर उचला, काही सेकंद थांबा, पुन्हा खाली या। हे 15 वेळा करा। यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात। 4. लेग रेझर्स। खुर्चीवर बसा, 1 पाय सरळ उचला, 5 सेकंद धरून ठेवा, खाली आणा। दोन्ही पायांसाठी 10 वेळा करा। महत्त्वाची सूचना: जर तुम्हाला तीव्र गुडघेदुखी, आर्थरायटिस किंवा डॉक्टरांनी व्यायाम टाळायला सांगितला असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या। मित्रांनो,
वय वाढलं म्हणजे कमजोरी येणं आवश्यक नाही. जर तुम्ही योग्य आहार घेतला, नियमित व्यायाम केला, तर 60 नंतरही पाय मजबूत आणि शरीर तंदुरुस्त राहू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या आई वडिलांबरोबर शेअर करा आणि हेल्थ संबंधी तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.